नमस्कार, मी डॉक्टर शारदा, दुर्वांकूर आयुर्वेद अँड फर्टिलिटी सेंटर मध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे। आज आपण दुर्वांकूर विलेजला आलेलो आहोत आणि आज मी तुम्हाला बऱ्याचशा फळांची आपली माहिती सांगते। हे ओळखलं का कशाचं आहे झाड? नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा। हे आहे करवंद, तर याला डोंगरची काळी मैना असं देखील म्हणतात। हा रानमेवा असतो, हा शहरी भागामध्ये मिळत नाही। जेव्हा आपण कुठं पहाडाच्या ठिकाणी जातो, डोंगरांच्या कडेला जातो, डोंगर दर्यांमध्ये जातो, त्यावेळेस आपल्याला डोंगरची काळी मैना म्हणजे करवंद खायला मिळतात। करवंद हे उष्णता नाशक आहे, याच्यामध्ये सायट्रिक ऍसिड भरपूर प्रमाणात असतात, त्याच्यामुळे ज्यांना उष्णतेचे विकार होतात, डोळ्यांची आग होते, तळपायांची आग होते, पोटात आग पडते, दाह वाटतो, जळजळ होते, अशांनी करवंद सीझन मध्ये भरपूर प्रमाणात खावी, रोजची मुठभर करवंद खावी। करवंदामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असतं, तसंच व्हिटॅमिन ए असतं, त्याच्यामुळे हृदयविकाराच्या रुग्णांनी म्हणजे ज्यांना हार्ट अटॅक येतो, त्यांच्या रक्तवाहिन्यांमध्ये रक्त म्हणजे काय म्हणतात चरबी साचलेली असते, ती चरबी निघून जाण्यासाठी आणि रक्तपुरवठा सुरळीत होण्यासाठी रोज मुठभर करवंद खावीत। करवंदामध्ये दाहनाशक, पित्तशामक असल्यामुळे ज्यांना अरुची आहे, मळमळ आहे, आम्लपित्ताचा त्रास होतो, त्यांनी करवंद खावी। गर्भवती महिलेने जरूर करवंद खाल्ली पाहिजे, कारण करवंदामध्ये व्हिटॅमिन सी, सायट्रिक ऍसिड असल्यामुळं बाळाची त्वचा चांगली होते, तुमची देखील त्वचा, जे गर्भवती महिलांना पिंपल्स येतात, काळे वांग येतात, ते वांग येऊ नये, आपली त्वचा चांगली निरोगी राहावी, बाळाची स्किन चांगली व्हावी म्हणून करवंद खावीत। आणि करवंद खाल्ल्यामुळे पोटात गुबारा धरला जात नाही किंवा आम्लपित्ताचा त्रास होत नाही, मळमळ होत नाही, त्यामुळे त्यांना जेवण पण जायला मदत होते। गर्भवती महिलांनी किंवा इतरांनी देखील करवंदाचं सरबत करून आपण पिऊ शकतो, नुसती करवंद खाऊ शकतो, किंवा करवंदाचं लोणचं पण करतात, किंवा करवंदाचा मुरंबा देखील करता येतो। तर अशा पद्धतीने आपण हा करवंदाचा आपल्या आरोग्यासाठी वापर करू शकतो। आता सध्या करवंदाचा सीझन नाहीये, जेव्हा सीझन होईल तेव्हा याला छोटी छोटीशी फळं पण लागतील। आणि अधिक माहितीसाठी अशा अनेक आज जी काही तुम्हाला फळं मी सांगितलेली आहेत, जे आतापर्यंत जे काही म्हणजे धान्य, कडधान्य, फळभाज्या, पालेभाज्या, परत चहा का पिऊ नये, कॉफी का पिऊ नये, त्याच्याऐवजी काय प्यावं, हे सर्व जर तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर आपलं आहारवेद हे पुस्तक आहे। या पुस्तकामध्ये या सर्वांची सखोल माहिती मी दिलेली आहे आणि हा एक प्रकारे आयुर्वेदिक आपला ग्रंथच आहे की तो तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये फळांचं महत्व सांगतो, कडधान्यांचं सांगतो, धान्याचं महत्व सांगतो। तर तुम्हाला अशीच अजून माहिती हवी असेल तर आमचं हे आहारवेद पुस्तक जरूर वापरा। आणि तुम्हाला ते हवं असेल तर 8793 400 400 या नंबरवरून तुम्ही ऑर्डर देऊ शकता, तुमच्या घरी आम्ही घरपोच ते तुम्हाला पाठवू। आणि अशाच अधिक माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आपलं दुर्वांकूर आयुर्वेदचं युट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट मध्ये आजचा व्हिडिओ कसा वाटला ते जरूर सांगा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती पोहोचवा। धन्यवाद।